मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी नगरसेवक समाजसेवक संतोष तोरकर यांचा मल्हार आणि पहिल्यांदा एक नंबरचा मानकरी झालेला तो महाराष्ट्र केसरी. याच्या आधी हिंद केसरीचा एक नंबर मान मिळवला, आज महाराष्ट्र केसरीचा. काय बोलाल शेठ, मैदानामध्ये नाही तरी चोख कामगिरी बजावतो त्यांचा नंदी. आज सगळी ही टीम बघून बरं वाटलं आज, कारण आज टीमचा जो परफॉर्मन्स होता तो भरपूर चांगला होता. कारण जेव्हा आपण मैदानात येतो तेव्हा म्हणजे आपल्या घराचा पाया चांगला असेल तर त्याची कौलं त्याचं बांधकाम चांगला राहतो. तसं या पोरांनी चांगली मेहनत करतात आजला ना, म्हणजे आपल्यापर्यंत ज्या गोष्टी आहेत ते एकदम सुरळीत चालू आहेत आणि बैल पण एक त्याच्या जोरावर पळतोय, बरं वाटतंय जरा. बरोबर. आता नियोजन बघा चांगला केलं आहे. दुसऱ्यांदा मला वाटतं 2-3 वेळा ही गाडी पळाली, पण दुसऱ्यांदा एक नंबरमध्ये हीच गाडी राहिली, मेहरबान आणि मल्हार. हो, दोन्ही वेळेला मीच नियोजन केलेला आणि दादाला संगती घेऊनच नियोजन करत असतो आम्ही. ही गाडी दीपक शेठ असतील, त्यांचे भाचे असतील, ज्ञानीदा असेल, ते आपल्याला कॉल करतात की करायचं का नियोजन म्हणून. तर त्याच्या जोरावर आम्ही नियोजन करत असतो. नाही कुठलीही गोष्ट आम्ही एकटा डिसिजन घेत नाही. आपली टीम असेल, त्याच्यानंतर अनिकेत असेल, दादा असेल, बाकीची इकडची मंडळी आहे आपली, भरपूर जण आहेत. तर त्यांना सर्व विचारपूस करूनच पुढची आपण म्हणजे नियोजन करायचं की नाही, कसं काय ते ठरवत असतो. बघा, आणि भैयाचं काय कौतुक कराल. त्रिकूट आता दुसऱ्यांदा हा त्रिकूट दिसला, म्हणजे मागच्या वेळेला हिंद केसरी त्रिकूट, आज महाराष्ट्र केसरी झाला. काय बोला. नाही, भैयाबद्दल बोलावं तर भरपूर म्हणजे कमीच आहे. कारण एवढ्या वयात आणि एवढं पारितोषिक मिळवणं तर पॉसिबल नाही. तेवढी एनर्जी तो अशीच नाही की आपलीच गाडी आणतो. ज्याची गाडी भेटेल त्याची गाडी तो आणत असतो. सिमीला असो, फायनलला असो, गटाला असो, कोणाला नाही म्हणत नाही. जेव्हा तो खाली असतो गटालाही भरपूर गाड्या आणतो. कसे बघत नाही की ही छोटी गाडी आहे आणि मोठी गाडी. त्याच्यासाठी खास करून मी भैयाचं कौतुक करतो आहे. त्याच्यानंतर सागर असेल, निखिल असेल, हे पांडा असेल, हे लोक पण आपल्याला कधी नाराज करत नाही. सुट्टी मेकर जे आहे ते कधी सांगितलं, त्यांची अडचण असले की ते सांगतात दादा बाबा नाही, ही गाडी नाही मी सोडू शकत, मला गाडी आहे, आम्ही पण ॲडजस्ट करून घेतो. पण आज आपला नंदी मल्हार ना, त्याच्यानंतर देवाबाई, हे महाराष्ट्र केसरीचे गुलालाचे मानकरी, म्हणजे आपला मल्हार एक नंबरचा क्रमांकाचा मानकरी ठरला. बरं वाटतंय सगळं. आणि बघा, कतकाठी लहान म्हणजे दोन्ही बैलांची आज मल्हार पण झाला आणि मेहरबान पण झाला, पण कीर्ती महान म्हणजे आता महाराष्ट्र गाजवायला घेतलं त्याही. हो, नक्कीच चांगली कामगिरी मेहरबानचे मालक असतील, ज्ञानीदादा असतील, त्यांची सहकार्य पूर्ण टीम, म्हणजे प्रत्येक अड्ड्यात ते हे असतात. आमच्या दादांना वेळ नाही भेटत, संतोष दादांना, पण दादा पूर्ण म्हणजे तुम्हाला तो गट पळाला, सेमी पळाली, फायनल पळाला, त्याच्या बारकाईने लक्ष असतो की आपला नंदी काय करतोय, आपली पोरं काय करतात, जेवली नाही खावली, सगळं म्हणजे विचारत पासून. तर पोरांना पण जरा मजा वाटते हे की काय हे करून. आज मी मैदानात होतो त्याच्यामुळे त्यांना बिलकुल काय टेन्शन नव्हता. आमचे सर्व वेळेवर झालं आणि मल्हारने एक नंबर केला. त्याच्यानंतर आपला देवाभाई 11-11 सगळा, तो पण गुलालात राहिला, तो पण बरं वाटलं. बरोबर. आता महाराष्ट्र केसरीचा मान शेठचं बोलणं झालं का तुमच्याशी? आता तर नाही झालं, कारण अंधार झालाय त्याच्यातनं. कारण बैलाला पण भरपूर लांब जायचं आहे, मला पण मुंबईला रिटर्न जायचं आहे. तर आपले भाऊ असतील एकांबेमध्ये, यांच्याकडे आपला देवाभाई असतो. त्याच्यानंतर शिरवण्यामध्ये आपली ही पूर्ण टीम म्हणजे तिकडेच असतो. मल्हार असेल, सुंदर असेल, त्याच्यानंतर आमचा संग्राम असेल, या गोष्टी म्हणजे ते सांभाळत असतात. त्याच्यामुळे फार म्हणजे असं वाटत नाही कधी आपल्याला की आपण घाटावर आलोय आणि त्याच्यातनं की आपल्याला कुठेतरी कमतरता भासले कोणत्या गोष्टीची. नाही सुट्टी मेकर, नाही म्हणजे आपले मंडळी असेल, पुन्हा ड्रायव्हर असेल, वेळेवर सर्व अवेलेबल होतात आणि चांगली कामगिरी करतात. बघा, म्हणजे आज एक नाही, दोन नाही, तर 3 नंदी घेऊन नशीब आजमावलं होतं, पण कुठेतरी एकेनी एक नंबरचा मान मिळवला. सुंदरनी पण गटकारला आणि कुठेतरी भरपूर दिवसानंतर आज साई पण बघायला मिळाला. हो, आज आपले 4 नंदी होते, 11-11 सरकारचे. देवा पण होता. हो, त्याच्यानंतर फायनलचे मानकरी 2 नंदी ठरले, मल्हार आणि देवा. सुंदरची कडेलाच गाडी लागली आणि त्याच्यानंतर
साईची पण कडेला गाडी लागली. तर ते कुठेतरी अपयशी ठरले. कोणाची 3 नंबरला उतरली गाडी, कोणाची 2 नंबरला उतरली. त्याच्यातनं हे नाही. पण आता थोडं काय इकडं पण बरं वाटतंय म्हणजे खेळण्यासाठी आपल्याला हे करून. आता जी गाडी आज पळाली बघा बिंजोरला, त्या दिवशी कुमटेच्या मैदानाला पण हीच गाडी पळणार होती. मग कुठेतरी मल्हार आजारी होता, त्याच्यानंतर आज मल्हार पळाला, काय बोला? तेच सर्वांना या माध्यमातून सांगत आहे की प्रत्येकाला एक मैदानात 2 म्हणजे एक बैला 2 पेरे करू शकत नाही. पेऱ्यांना भरपूर कॉल येतात, दादांना येतात, मला येतात, आमची टीम असेल यांना येतात. ते आपल्याला सांगतात की दादा करायचं की नाही. पण कुठेतरी रागारागी नाही व्हायला पाहिजे. सर्व खेळ हा प्रेमाने चालत असतो. ज्याचा म्हणजे मागे पेडगावच्या मैदानाने दादांनी सांगितले की आम्ही वैदिविधीचा विषय काय हे नाही दादाकडे. बरोबर. तर त्याच्यातनं एवढंच आहे की तुमचा नंदी त्या लेवलचा पलत असेल तर 100% आम्ही बैल देतो. बघा. आणि या मैदानाविषयी काय बोलाल? जो कदमवाडीचा मैदान होता, शिस्त पद्धतीचा मैदान, प्रेक्षकांनी खूप चांगली साथ दिली आहे. तुम्हाला सांगतो मैदान भरपूर चांगला होता. सर्व गोष्टी वेळेवर झाल्या. फायनल पण वेळेवर झाली. आता आता या जोडीविषयी आज जो गुलालामध्ये 1 नंबरचा मान मिळवला आहे, दोन्ही जोडींचा म्हणजे कौतुक काय कराल मल्हार आणि मेहरबानचं? मल्हार आणि मेहरबानचं बोललं तर आमचे दादा संतोष तोडकर, जोच एक दिलाचा हा दिलदार माणूस आपण म्हणतो, तर तसंच आहे. तर त्याच्यामुळे ही खालची जी फली आहे, मित्रमंडळी आहेत, त्याच पद्धतीने दादाला सपोर्ट करत असते. कधी नाराजगी नाही यांच्यापासून आपल्याला. आता हा पोरगा आपल्याकडे नवीन आला आहे जालन्यावरनं, चांगली मेहनत करतोय. आणि तुम्हाला सांगतो त्यांनी बरेच काही म्हणजे बैलात बरंच काय त्यांनी बदल आज मी बघितला. म्हणजे तुम्हाला सांगतो बैल म्हणत 10 ते 15 दिवसानंतर बैल बघितला, पण त्याच्यात एवढं चेंजेस नाही आहे. म्हणजे एवढी त्याची बॉडी असेल, त्याच्यानंतर चमक ही कधीच मी बघितली नाही आम्ही बैल घेतल्यापासून. पण आज तुम्हाला सांगतो बैल बघून एवढा खुश आहे म्हणजे जबरदस्त. चला, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आम्हाला बी द्या एक पाच.